तिकडे सुकळवाड इकडे वायव्यमुखी असं स्फटिक शिवलिंग आहे. तर मग जगातलं हे एकमेव शिवलिंग आहे तिकडे. तर मग आपण ते बघायला चाललो. तर मग तुम्ही बघू शकता संध्याकाळ झाल्या तरी पण इतके लोक आहेत ना, आणि इतक्या कमी दिवसामध्ये इतकं फेमस झालं आहे. सो लेट्स सी. बघूया स्टार्ट होईल. न्यूट्रल आहे. रामेश्वर महाराज की जय. एक नंबर. तरी अभी भी गाड़ी में बात है भाई. गाडीची कंडिशन अजून एक नंबर आहे. इवन ही गाडी विकत घ्यायला एवढी लोक येतात ना, पण आम्ही विकत नाही दिला, कारण की खूप जुनी गाडी आहे. आणि काय बोलतात तिला, बेस्ट आहे. अजून बॉडी पण मस्त आहे, इंजिन पण मस्त आहे. पण गावातल्या गावातच चालवतो, जास्त कुठे बाहेर घेऊन जाऊ शकत नाहीत. 2013 ते 17-18पर्यंत तरी ही गाडी गावावरनं मुंबईवरनं गाव चालू असायचं. पण त्याच्यानंतर गाडीला रेस दिला आहे. आता हिला ऑलमोस्ट झालं तर 20-25 वर्ष झाले असतील गाडीला. पण गाडीची कंडिशन बघा यार, एक नंबर. मजा येते चालवायला. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर प्रणशा, हॅपी बर्थडे टू यू. वा बरोबर. तुला नाही रे, तुझा नाही आहे रे बर्थडे. वा मस्त. तर मम्माला मी गिफ्ट आणलंय. बघा, हे गिफ्ट मला हेच मिळालं आता. गिफ्ट तर हेच घेऊन आलो मी. थँक्यू. अरे छान आहे रे. केक खावा. हे बघ मस्त. काय गिफ्ट आणलं बघ. छान आहे. छान झुमके. बापले. तर आता प्रणशा पण 28 वर्षाची झालेली आहे. मस्त. तर मग तिला सर्वांनी विश करा कमेंट मध्ये. तर मग ती तुम्हाला रिटर्न गिफ्ट नाही देणार. तर मग आता संध्याकाळची वाजले 5:30. थोडा लेट झाला आम्हाला निघायला, पण आम्ही आता चाललेलो आहे सुकळवाड इकडे. आपलं नवीन एक ट्रेंडिंगमध्ये रील तुम्ही बघितलं असेल, जे आपलं शिवलिंग आहे. मग तिकडे सुकळवाड इकडे वायव्यमुखी असं स्फटिक शिवलिंग आहे. तर मग जगातलं हे एकमेव शिवलिंग आहे तिकडे. तर मग आपण ते बघायला चाललो. तर बघू आता कसा एक्सपिरियन्स होतोय. आणि आज प्रणेशाचा वाढदिवस पण आहे, आज सोमवार पण आहे. तर मग विचार केला की जाऊया आपण भेट देऊन येऊया, कारण की इंस्टाग्रामवरती मला इतके रील्स येत होते ना, आणि आपल्या जवळच आहे. तर मग बोललो की जाऊन बघूनच जाऊ एकदा. तर मग आई, मी, प्रणेशा आणि आराध्या आम्ही 4 जण निघालो आहे. बाबा उद्या येतील. बाबांचं मिस झालं, पण आता बाबांना जर जायचं असेल तर मग त्यांना पण घेऊन आपण जाऊ नंतर. पहिलं आपण जाऊन बघून येऊया, बघू कसा एक्सपिरियन्स येतो. सो लेट्स गो. आता इकडनं एक 40 ते 45 मिनिटाचं रनिंग आहे. तर लवकर पोचू आणि तुम्हाला दाखवतो एक्झॅक्ट कुठे लोकेशन आहे. तर सो आपण आलेलो आहोत आता कुंभार माडला. एक आपला मालवणवरनं लेफ्ट आहे,
लेफ्ट मारलं की स्ट्रेट आलो की कुंभारमाटवरनं इकडनं अजून 20 किलोमीटर आहे सुकळवाड. तर मग सुकळवाडला पोचू आणि मग तुम्हाला सांगतो एक्झॅक्ट लोकेशन कुठे आहे त्याचं आता. सो स्टे ट्यून्ड, बने रहिए व्हिडिओ पे. तुम्हाला खूप मजा येणार आहे व्हिडिओ बघायला आणि खूप युनिक व्हिडिओ आहे आणि ट्रेंडिंग पण आहे. तर आपण चौक्यामध्ये पोचलो आहे आणि ह्या चौक्यावरनं राईट न घेता आपल्याला सरळ जायचं आहे. तर मग सरळ जाऊन एक अजून 13 किलोमीटरवरती आपलं लेफ्ट हँड साईडला चिकूचं हॉटेल असं नाव आहे हॉटेलचं, तिकडनं राईट मारायचं आहे. तर मग ते तुम्हाला दाखवतो आता कुठे आहे ते. सो आता इकडनं एक 13 किलोमीटर आहे, म्हणजे 15 ते 20 मिनटं लागतील पोचायला तिकडे. सो लवकर पोचूया अंधार व्हायच्या अगोदर. तर मग आपण आता पोचलेलो आहोत चाफेकोल इकडनं लेफ्ट साईड आहे. कुणकावळे लेफ्ट साईडला गेलं आहे की चाफेकोल म्हणजे माझं आजोळ आहे तिकडे घर आहे, पण तिकडे आता सध्या कोण राहत नाही. पण घर खूप छान आहे. आपलं कसं आजच्याचं जुनं घर आहे तसं इकडचं चाफेकोलचं पण सेम घर आहे, मस्त जंगलामध्ये असं एकदम. तर मग एकदा प्रणेशाला घेऊन गेलेलो, आई मावशी प्रणेशा मी असे गेलेलो. पण आता नेक्स्ट टाइम जाऊ परत, पण पावसामध्ये जाऊ. तर पावसामध्ये मजा येते तिकडे जायला. तर मग पावसामध्ये गेल्यानंतर तुम्हाला दाखवू काहीतरी मस्त आहे गाडी. साखव वगैरे पण आहे, मी पहिला साखव मध्ये तिकडे बघितलेला. तर मग इकडनं अजून एक 8 किलोमीटर बाकी आहे, पोचूया लवकर पटपट. तर आपण पोचलेलो आहोत आता कट्ट्याचं मार्केट आहे, मेन मार्केट. इकडनं पण स्ट्रेट जायचं सरळ. आणि आई माझी इकडे पहिले राहायची, मालवणला राहायच्या अगोदर इकडे राहायची. तर मग इकडनं शिफ्ट होऊन इकडनं मालवणला. इकडेच कन्याशाळा आहे. तर मग कुठे लेफ्ट साईडला आहे ना, राईटला. आणि मग तिकडनं मग मालवण आणि मालवणवरनं आचरा. सो आता इकडनं एक 3 किलोमीटर आहे. तर मग तिकडे पोचू आता पटकन आणि तुम्हाला दाखवतो. काळोख पण होत आलाय. तर मग आता कसा उजेड भेटते काय माहिती. तर मग इकडे आपण आलो आहोत चिकूची सावली हॉटेलकडे. आणि आता इकडनं बघूया आता कसं जायचं आहे ते. लेट सी कसं कुठनं जायचं आहे. आधी विचारू आणि मग जाऊ. तर मग पाठीमागे राहिलं चिकू सावली, फाटक मसालेकडनं राईट जायचं आहे आपल्याला. तर मग असा रोड आहे, थोडा कच्चा रोड आहे, पण इकडनं गाडी जाते, पण पुढनं गाडी जात नाही. आहे बघा असा रोड आहे. तर मग धूळ उडते, काच लावून घ्या. सो गाड्या खूप पर्यटक आलेले आहेत, तसं फेमस झालं सध्या. बघू आता केलाय फेमस, ते झालंय केलाय, काय बोलायचं. बघू कसं आहे आता आतमध्ये जाऊन. तर गाडी इकडेच लावू. तर मग तुम्ही बघू शकता संध्याकाळ झाल्या तरी पण इतके लोक आहेत ना, आणि इतक्या कमी दिवसामध्ये इतकं फेमस झालं आहे. आणि आम्ही मालवणचे असून आम्हाला माहीत नाही इकडे आहेत. सो बघूया आता कसं आहे. आणि तुम्ही गाड्या पण बघू शकता किती लागल्या आहेत त्या इकडे. आतमध्ये जाऊन बघूया कसं काय वाईब येतात ते. आणि प्रणेशाची खूप इच्छा होती इकडे यायची, तर मग येऊया. आणि घर हे बघा इकडे तर समोर असं बोर्ड दिला शिव मंदिर म्हणून. तर इकडनं आपल्याला राईट जायचं. प्रायव्हेट प्रॉपर्टी आहे का? अच्छा.
उर्वारुकमिव वन्दनान् मृत्योर्मोक्षीयमामृताः ॐ त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् 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 उर्वारुकमिव वन्दनान् मृत्योर्मोक्षी तर मग आपलं आता दर्शन घेऊन झालंय आणि एवढी गर्दी होती ना, म्हणजे सगळे रील्सवाले झालेले आणि मी पण काय वेगळा नव्हतो, तर मी पण यूट्यूबरवालाच आहे, पण रील्सवाले खूप जास्त होते आणि सगळे बाहेरचे होते, कोण गावातले नव्हते. तर मग असं ते रील्समुळे फेमस झालं आणि स्थापना आता त्याची दोन महिन्यापूर्वीच झाली आहे आणि बाकी तर तो आश्रमच आहे ना तो. तर मग तो आश्रम 4 वर्षा पहिला स्थापन केला त्यांनी, चालू केला. पण शिवलिंग त्यांनी आता सध्या रिसेंटमध्ये ते स्थापन केलं. तर मग स्वयंभू नाही आहे ते, त्यांनी स्वतःहून त्यांची स्थापना केली आहे. तर मग आहे, छान आहे, विजिट करू शकता तुम्ही. जर टुरिस्ट असाल तर तुम्हाला एक वेगळं अट्रॅक्शन असेल याबद्दल, पण गावातले लोक जास्त येणार नाहीत. बाकी बघू आता कसं त्या स्पॉटला रिस्पॉन्स भेटतोय. पण एकंदरीत खूप चांगलं त्यांनी मॅनेज केलं आहे. आजूबाजूचा परिसर अजून डेव्हलप इतका केला नाही, पण त्यातल्या त्यात छान आहे. म्हणजे जाऊन तुम्ही बसू शकता, थोडं मेडिटेशन करू शकता. त्यांचं स्तोत्र चालू असतं, शिवस्तोत्र. तर मग तुम्हाला ती वाईब आवडेल. बाकी आता एकंदरीत तुमच्यावरती आहे, तुम्ही कसं देवाला फील करता ते. बाकी आता जाऊया घरी आणि इन डिटेल तुम्हाला घरी जाऊन सांगतो की कसं काय आहे तिकडे. तर मग आता वाजल्यात 10. आम्ही 8:30 वाजता झालो तिकडनं आणि इतका मस्त एक्सपिरियन्स होता ना, खूप छान वाटलं तिकडे जाऊन. खूप वेगळा कन्सेप्ट आहे आणि असं कुठे बघायला मिळत नाही शिवलिंग. ते आपल्या कोकणामध्ये मालवणमध्ये मिळतं बघायला. तर मग तुम्ही मस्ट ट्राय व्हिजिट आहे. आजूबाजूचा परिसर पण खूप छान त्याने मेंटेन केला आहे. पण आम्ही कसं थोडं रात्री गेलेलो त्यामुळे थोडं इतकं बघायला मिळालं नाही. खूप चांगला नजारा भेटेल तुम्हाला बघायला सकाळी गेलात तर. पण अवॉइड करा की संध्याकाळी जाणं. मग तुम्ही एक काम करा की संध्याकाळच्या सुमारास गेलं तरी पण चालेल, कारण की रात्रीचा ते स्फटिक आहे ते खूप छान वाटतं, म्हणजे लाईट्स येतात त्याच्यावरती. तर मग खूप फोकस त्यांनी सोडला आहे, तो खूप छान सोडला आहे. म्हणजे कसं असं वाटतं की ॲक्च्युअलमध्ये क्रिस्टल तो तिकडे ब्राईट होतं. तर मग सकाळचा वेगळा अनुभव आहे आणि रात्रीचा वेगळा अनुभव आहे. तर मग तुम्ही दोन्ही अनुभव ट्राय करायचे असेल तर संध्याकाळी जावा, तर मग ते एक बेटर राहील तुमच्यासाठी. बाकी खूप छान आहे, मस्ट विजिट प्लेस आहे. कधी आला कोकणामध्ये तर तिकडे जावा, 100% विजिट करा. आणि आम्हाला तर आवडला. बाकी तुम्ही जा स्वतः आणि तिकडे अनुभव करा आणि कसं वाटलं ते प्लीज सांगा मला. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज कमेंट करा, लाईक करा आणि शेअर करा व्हिडिओ. आणि बस भेटूया अशाच चांगल्या ब्लॉगमध्ये म्हणजे उद्या. तोपर्यंत बाय बाय.